संजू, अगं काय बेस्ट केक झालाय ग, एकदम बेस्ट. कोणी बनवायला शिकवला तुला? भारी आहे की नाही? मोनिका सुदामराव लट्टे, मोनीने शिकवले बेबी मावशी मला. तुम्हाला सांगते बेबी मावशी, मोनीला ना लय आवड आहे बरं का असल्या गोष्टींची. आहेच माझी मैत्रीण एकदम बेस्ट कुक. ओ तुमची? पूर्वीपासून आहे. चांगलंय चांगलंय. बेबी मावशी, आता की नाही मी हा केक टेबलावर जाऊन ठेवते हा, आणि मग आपण सगळेजण की नाही बरोबर 12 वाजता यांना सरप्राईज देऊ. मी सासूबाईंना पण जाऊन सांगते हा. ए बाई, एक मिनिट, अक्का नाही बरं. आमच्या गडावरचे दरवाजेत ना रात्री 10 वाजता बंद होतात, आणि अक्का साहेब गोळ्या बिळ्या घेऊन हे 12 वाजता सेलिब्रेशन वगैरे आहे ना, ते आपल्यासारख्या सामान्य माणसांनी सेलिब्रेट करायचं असतं बघ. अक्का तिच्या पद्धतीने सेलिब्रेट करे. असं का? पण मग त्या काय करतात वाढदिवसासाठी? अगं फार मस्त सेलिब्रेट करते ती. दुपारी ना देवळात जातात आणि मग तिथे पूजा बिजा असते. ढाले पाटलांच्या परंपरेला शोभेल अशी पूजा. मॉरल ऑफ द स्टोरी काय, तर तिला तिच्या पद्धतीने साजरा करू देत, आपण आपल्या पद्धतीने साजरा करू. राजश्रीबाईंचा मूड असेल तर जॉईन होतील, नाहीतर तू आणि मी आहोतच. आणि मुळात संजू, या सगळ्यांमध्ये ना तू महत्वाची आहेस. हा, आम्ही लिंबू टिंबू आहोत. 12 वाजले की तुझ्या नवऱ्याला घेऊन यायचं, हा गोड केक खाऊ घालायचा, आणि नंतर मसाला पप्पी द्यायची. बेबी मावशी, कसं आहे बयो, डोंगरावरचा बर्फ वितळला की नाही की पाणी होऊन नदीला मिळतं, आणि खालची लोक मग सुखानं नांदायला लागतात. तसंच आहे नात्या बाबतीत. म्हणजे तुझ्यावरचा राग गेला की नाही त्याचा, की माझ्यावरचा पण जाईल. ए अडगे, जा तयार व्हायला जा, मी पण फुलांचं बघून येते. हा आणि संजय, मसाला पप्पी लक्षात ठेव बरं. ऑल दी बेस्ट. बेबी मावशी. आला का? नाही, 12ला 5 कमी आहेत. अहो हे अजून कसे आले नाहीत? अगं आता मला काय माहिती तुझा नवरा का नाही आला ते. तूच फोन करून विचार ना त्याला. अहो मी 1 नाही 10 फोन केले त्यांना, माझा 1 पण फोन उचलना झालेत ते. तुझा नाहीच फोन उचलायचा, माझ्या फोनवरनं बोल. हा बेबी मावशी बोल. अहो मी बोलते. बोल. अहो तुम्ही घरी कधी येणार आहे? मी जरा कामात आहे, घरी यायला वेळ लागेल. अहो पण ते 12 वाजलेत ना हो आता. मग काय प्रॉब्लेम? नाही, हा म्हणजे ते हे. आय एम बिझी राईट नाव, घरी आल्यावर बोलतो. अहो पण ते हॅपी बर्थडे
माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही पण. अगं असं काय करतेस? नाही, ती ओळखते मला. असं नको करू. सगळं त्यांना वाटेल कुठल्या बाईला घरी आणून सोडलंय. मी विभा. अगं तुमच्या लग्नात भेटलो होतो आपण, आठवतंय? नाही, तेव्हाच कसं आठवेल. नाही का, ते त्या दिवशी देवळात तुझी चप्पल चोरीला गेली होती आणि मग पाटीलने तुला हिरो सारखं उचललं होतं. थांब 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 थांब. अहो सोडा, लाजेनं मरते बघा मी आता. हो. स्टँडिंग ओवेशन. आपण लंचला पण गेलो होतो. हा विभते आठवलं बरं का, मला आठवलं. आठवलं. आता ती राहू देईल मला. तुम्ही झोपू शकता. हो हो. सॉरी हा. नाही म्हणजे मला माफच करा. तुम्ही ह्यांच्या एवढ्या बेस्ट फ्रेंड आणि मला ओळखूच नाही आलं. ते काय झालं, मला झोपेत असं मधनच उठवलं की नाही, की मग माझा मेंदू जरा उशिरा चालतोय. सॉरी खरंच खूप सॉरी. यू सो क्यूट. अगं तू काय सॉरी म्हणतेस? मी तुला झोपेत न उठवलंय ना. आय एम सॉरी. ओके, तसं तर तसं. तसं बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. नाही नको, आहे माझ्याकडे. हे पण संपून जाईल. तू बस. बर. काय ना, मी पुण्याहून वेळेत निघाले होते, पण माझी गाडी बिघडली. ती रिपेअर होईस तोपर्यंत मला बघ 2:30 वाजले. हा, 2:30 वाजलेत? अरे देवा, हे अजून आले नाहीयेत. काय? पाटील अजून आला नाहीये? अरे हो, हा केक पण असाच आहे. म्हणजे तुमची पार्टी वगैरे झाली नाहीये? नाही. मला वाटलं रणजित आत आहे. कुठे आहे तो? नाही, ते नाही आले अजून. अजून नाही आला? पाटील, चुकतंय हे. दिस इज नॉट डन. संजू, कायद्याने नसला ना तरी हा गंभीर गुन्हा आहे. तू शिक्षा दे त्याला. मोठ्या मोठ्या गुन्ह्यांना माफी देणार येतो माझे फौजदार. त्यांना मी काय शिक्षा करणार? आणि तसं पण पोलिसांची ड्युटीच अशी असती, है ना? आपण काय करायचं त्याला? पोलिसाची बायको शोधतेस तर. मला सांग, तुला त्याची वाट बघता बघता झोप लागली ना? हाऊ रोमॅन्टिक. नवरा अजून आला नाहीये, बायको वाट बघत बघत सोफ्यावरच झोपून गेली. काय कमाल सीन आहे. तू इतकी गोड झोपली होतीस ना, पाटीलने तुला बघितलं असतं ना तर क्लीन बोल्ड झाला असता तो. पाटील 100 वर्ष आयुष्य. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज विभा. कधी आलीस? ह्या वेळेला तुला सरप्राईज प्लेझंट तरी वाटतंय का रे? हा, किती वाजले? सरप्राईज तू उद्या बोल. आज तरी वेळेवर यायचंस. तुझी खबर मी घेते, थांब. बट फॉर नाव, हॅपी बर्थडे. थँक्यू विभा. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि अशी अचानक कशी टपकलीस? अरे मी तुला म्हटलं होतं ना, माझे इथे एक प्रोजेक्ट सुरू आहे आणि तुझा बर्थडे येणार होता, म्हणून म्हटलं 12 वाजता येऊन सरप्राईज दे. पण माझ्या गाडीने दगा दिला. बट एनिवे, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स वन्स अगेन. थँक्यू सो मच वन्स अगेन. काय रे पाटील, हा तुला किंमत नाहीये? कशाची? तुझ्या बायकोची. आणि तू आत्ता आलायस? भेट तिला. अगं, जा जा, भेट 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 भेट. कडकडून भेट. काय झालं? झालं काय?
ओ आय थिंक तिला तुला बर्थडे किसेस अँड हग्स द्यायचे आणि मी इथे कबाब में हड्डी होतीये. तू लवकर कोणाला तरी बोलव आणि माझं पार्सल रूम मध्ये पाठवून दे. मिलिंद, हो आलो. मॅडमचं सामान गेस्ट रूम मध्ये ठेव. हो माझी बॅग तुमच्या दोघांच्या मध्ये हो आणि हे हे तुझं. चल दाखव. एक मिनिट ते मला सोडतील. यू गाईज कंटिन्यू. गुड नाईट. गुड नाईट. ते मेणबत्त्या पेटवायच्या राहिल्या. मी बेबी मावशीने उठवू का? नको. नाही म्हणजे त्यांना पण तुम्हाला विश करायचं होतं ना. बघू उद्या. ठीक आहे. अहो संजू, मी खूप दमलोय. उद्या बोलू. हॅपी बर्थडे फौजदार. अहो तुम्हाला सासूबाईंनी बाहेर बोलवले. अहो मी काय म्हणते. एक मिनिट, मला महत्वाचं बोलायचंय. मामींचा फोन आला होता मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. आयो आला होता का? मी तिला काल रातच्यालाच सांगितलं होतं तुमचा वाढदिवस आहे असं. मला वाटलं दुपारपर्यंत करेल फोन, पण तिने सकाळीच केला. मुद्दा तो नाहीये. मी मामींना विचारलं मामासाहेब कुठे आहे, तर मामासाहेब नेहमीप्रमाणे बाहेर गेलेले होते. हे जे काही झालंय ते मी कधीच कोणाला बोललेलो नाहीये आणि सांगणारही नाही. इनफॅक्ट त्यांच्या समोर कधी हा विषय काढणारही नाही. पण जर पुन्हा असं झालं, नाही असं पुण्यांदा नाही होणार. मी नाही होऊ देणार. मी मामींचा प्रचंड आदर करतो. खूप सरळ पापभिरूबाई आहे ती. माझ्याच्यानं होता होईस तर मला असं काही करायचं नाही ज्यामुळे त्यांना त्रास होईल. शक्य झालं तर तूही असं काही करू नकोस. अहो माझ्यासाठी हा विषय संपला इथेच. अहो पण अहो Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Ranja. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. बेबी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा रणजित. थँक्यू आई साहेब. रंजा, ऐक ना, तुझ्यासाठी ना संजूनी काल केक केला होता बघ. रात्रीच कापायचा विचार होता. पण असू देत, काप काप. नाही नको, फार उशीर झालाय. येतो मी. अरे असं काय, काप की. असं कितीच येळ लागणार
करणार आहे? बेबी, काय लहान मुलासारखं चाललंय? केक कापू, केक कापू. केलाय संजीवनींनी केक, खातील सगळे. रणजित, दुपारी देवळात पूजेसाठी जायचं लक्षात आहे ना? आई साहेब, दरवर्षी हे दर्शन, पूजापाठ वगैरे हे सगळं सोपस्कार करणं गरजेचं आहे. याआधी कुठल्याही वर्षी तुम्ही असा प्रश्न विचारला नाहीत रणजित. हो, पण पण आमच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याचं तुम्ही ठरवलेलंच आहे. समजू शकतो आम्ही. राहता राहिलं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. हो, देवळात पूजेसाठी जाणं मस्त आहे. दरवर्षी हा सोपस्कार होतो. मंदिरात तुमचं औक्षण होतं, तशी प्रथा आहे अनेक वर्षांची. ढाले पाटलांच्या घरात प्रथा, परंपरा, रीती रिवाज सगळं पाळणं मस्त आहे. आणखीन काय? नाही, मला फोनवर वेळ कळवा, मी पोहोचतो देवळात. व्हेरी गुड. पाया पडतो मी मावशी. आयुष्मान हो. रंजा, तुझ्यासाठी ना मी उशीर होतोय, येतो. पाया पडतो वहिनी साहेब. हे काय असं अचानक काय? हा, तुमचा वाढदिवस नाही का आज? नाही नाही, आमच्या लक्षात होतं. तुम्ही अचानक पाया पडलात ना, त्यामुळं जरा आम्ही कन्फ्यूज झालो. बाकी काही नाही. हॅपी बर्थडे. आणि आमच्या मम्मीचा पण मेसेज आला होता आम्हाला सकाळी की आठवणीनं रणजितरावांना शुभेच्छा दे. तर तिच्याकडनं पण शुभेच्छा. आमचे आशीर्वाद आहेतच तुमच्या पाठीशी. देवा भैरवाचा पण आशीर्वाद असू दे तुम्हाला. कसं आहे रणजित भाऊजी, या घरातली लोक आमच्याबद्दल कसाही विचार करत असले ना, तरी आम्ही मात्र नेहमीच आमच्या घरातल्यांच्या भल्याचाच विचार करत असतो. माहिती. आणि वहिनी साहेब, या घरातील माणसं सुद्धा तुमच्याबद्दल चांगला आणि चांगलाच विचार करतात. आता हे तुम्हाला कधी पटणार आहे देव जाणे. एनिवे, येतो. आई साहेब, मला फोनवर वेळ कळवा, मी पोहोचतो. मी आलेच. हा, फौजदार. आहो, थांबा की. का काही राहिलंय का माझं? नाही हो, तुमचं काहीच नाही राहिलं. माझंच राहिलंय बघा. अजून काय राहिलं? हो, मी तुम्हाला साधं बर्थडे विश पण नाही केलं. अहो, हॅपी. हॅलो, कसं काय पाटील?
आज काय पार्टी बिटी नाही का? गेली कुठे होतीस? सकाळपासून हा प्रसन्न चेहरा दिसला का नाही आम्हाला?